या प्रकल्पामध्ये शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे। महाराष्ट्र देशातील श्रीमंत राज्य, या राज्याची राजधानी मुंबई, जिला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं। देशभरातील तरुणांचे एकच स्वप्न मुंबईमध्ये येऊन नोकरी करणं। देशभरातून लोक इथे नोकरी व व्यवसायासाठी येतात, म्हणून मुंबईमध्ये घरांची कमतरता भासू लागली। मुंबईची जागा मर्यादित आहे आणि तिन्ही बाजूने समुद्र असल्यामुळे मुंबईला एक्सपांड करणे शक्य नव्हते, म्हणून दुसरी मुंबई तयार करण्यात आली, नवी मुंबई। आता नवी मुंबई सुद्धा रिअल इस्टेटमध्ये सॅच्युरेशन लेवलवर पोहोचत आहे। काही वर्षात नवी मुंबई सुद्धा गर्दी वाढेल, म्हणून सरकारने तिसरी मुंबईची घोषणा केली आहे। तिसऱ्या मुंबईचं नाव आहे नैना। नवी मुंबई इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार होत आहे। एअरपोर्टचे इन्फ्लुएन्स आजूबाजूच्या भागांमध्ये होईल, म्हणून सरकारने या प्रभावित होणाऱ्या भागाला नाव दिले नैना, नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया। आज आपण नैना या नावाने उभारण्यात येणाऱ्या शहराबद्दल माहिती घेऊ। नमस्कार, मी आरती रोटपालकर, वेलकम टू माय चॅनल। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ह्याने माझ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई हा एअरपोर्ट मुंबईच्या मधोमध असल्या कारणाने व आजूबाजूने बिझनेस सेंटर, हायली डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर असल्याने एअरपोर्टचे एक्सपान्शन शक्य नाही। वाढत्या एअर ट्रॅफिकमुळे एअरपोर्टवर जास्त लोड येत आहे, म्हणून नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट बनवण्यात येत आहे। या एअरपोर्टचे निम्मे कामही झाले आहे। ह्या एअरपोर्टच्या एका बाजूला उल्वे शहर तर दुसऱ्या बाजूला पनवेल महानगरपालिका क्षेत्र आहे। एअरपोर्ट तयार झाल्यानंतर इथे बिझनेस सेंटर बनतील, ज्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज भासेल। एअरपोर्टच्या आजूबाजूला अनप्लॅन कन्स्ट्रक्शन होऊ नये, भविष्याचा विचार करता एक प्रॉपर प्लॅन सिटी तयार करणे गरजेचे आहे, म्हणून सरकारने 10 जानेवारी 2013 रोजी नैनाची घोषणा केली। सरकारने प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून सिडकोची नेमणूक केली। नैनाची संपूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन सिडकोकडे सोपवलं गेलं। सिडकोचे नाव येताच शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे पडसाद दिसू लागले। याआधी सिडकोने उल्वे आणि द्रोणागिरीची प्लॅनिंग केली होती, तिथल्या काही शेतकऱ्यांना अजूनही आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, म्हणून शेतकऱ्यांचा सिडकोवरती विश्वास राहिलेला नाही। नैना ही सिटी 371 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरली असून 224 गावांचा समावेश आहे। नैना एकूण 11 टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये डिवाइड केली आहे, ज्यामधल्या TPS1 आणि 2 मध्ये कामे सुरू झाली आहेत। TPS3 चे काम देखील सुरू होणार आहे। नैना ही सिटी प्रॉपर प्लॅन आणि स्मार्ट सिटी असणार आहे, ज्यामध्ये स्पोर्ट सिटी, एड्यू सिटी, मेडी सिटी, इको टुरिझम आणि एंटरटेनमेंट ह्यांसारख्या आधुनिक संकल्पना वापरल्या आहेत। एअरपोर्ट आणि JNPT पासून जवळ असल्याने बिझनेस पार्क, IT पार्क आणि लॉजिस्टिक हब म्हणून नैनाकडे बघितले जाते। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नैनापासून काही अंतरावरच आहे। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर हे सगळे महत्त्वाचे प्रोजेक्ट नैनामधूनच जातात। मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखील नैनाजवळूनच जातो। JNPT पोर्ट एक्सपान्शनचं काम देखील चालू आहे आणि भारतातील सर्वात मोठे पोर्ट हे JNPT असेल। मुंबईच्या हेवी ट्रॅफिकमुळे मुंबई एअरपोर्टवरून लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्ट कठीण होते आणि म्हणून जास्तीत जास्त लॉजिस्टिक नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून हँडल होणार आहे। त्यामुळे एक मोठे लॉजिस्टिक हब म्हणून नैनाकडे बघितले जाते। विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर हे 8 to 14 लेन हायवे असून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि दिल्ली मुंबई कॉरिडॉरला कनेक्ट आहे। पुढे जाऊन हा मुंबई गोवा हायवे सोबत कनेक्ट होणार आहे। नैना सिटीला भविष्यात रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी सुद्धा देण्यात येणार आहे। प्रॉपर प्लॅन्ड असल्यामुळे इथे काही ठिकाणी ग्रीन झोन राखीव ठेवले आहे, म्हणून नैना भविष्यातील आयडियल सिटी म्हणून ओळखली जाईल। मुंबई आणि नवी मुंबईपेक्षा स्वस्त घरांमुळे भविष्यात नैनाला सामान्य लोकांची पसंती असेल। सरकारने तिसरी मुंबई व अजून काही प्रकल्प घोषित केल्यानंतर सगळीकडून सरकारची प्रशंसा होत आहे, परंतु नैना प्रकल्पाची दुसरी बाजू कुणाला माहीतच नाही। विकास हा चांगलाच आहे, परंतु कोणावर अन्याय होणार नाही याची दखल देखील घेतली पाहिजे। आज प्रकल्पामुळे 224 गावांचा भवितव्य धोक्यात आहे। सिडकोच्या कुठल्याही धोरणात अजूनही स्पष्टता नाही। शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पासाठी ठाम विरोध आहे। शेतकरी विकासाला विरोध करत नाहीत, परंतु योग्य तो मोबदला व सुविधा जर सिडकोकडून दिल्या गेल्या
तर शेतकरी प्रकल्पाचे स्वागत करतील. परंतु सिडको आणि महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. 1984 साली जर दिबा पाटलांनी विरोध केला नसता आणि 5 हुतात्मे झाले नसते तर त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांची जागा अगदी कवडी मोलाने म्हणजे फुकटच घेतली असती आणि भूमिपुत्र कुठेतरी मजुरी करताना दिसला असता. आज शेतकऱ्यांना पुन्हा दिबा पाटलांच्या विचारांनी लढा लढावा लागेल. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पक्ष बाजूला सोडून एकत्र होणे गरजेचे आहे. 10 जानेवारी 2013ला नैना प्रकल्पाची घोषणा झाली. ज्यांच्या जमिनीवर हे प्रकल्प उभे राहणार आहे त्यांना न कळवता व विश्वासात न घेता किंबहुना त्यांना स्कीम समजावून न सांगताच या प्रकल्पाची घोषणा झाली. म्हणून सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. नैना स्कीम अंतर्गत शेतकऱ्यांची 100% जागा घेऊन 60% जागा स्वतःजवळ ठेवून 40% परत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. पुढे बांधकाम करताना सिडको शेतकऱ्यांकडून डेव्हलपमेंट चार्जेस देखील वसूल करणार आहे. शिवाय स्वतःचे घर बांधायचे असल्यास नैनाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. नैना ही स्कीम सिडकोसाठी बिना भांडवल व्यवसायासारखी आहे. कुठलीही इन्व्हेस्टमेंट न करता पूर्ण प्रकल्पाचा खर्च शेतकऱ्यांच्या जमिनीतून करण्याचा अजब कारभार शासन करत आहे. कुठलाही आर्थिक मोबदला इथल्या शेतकऱ्यांना दिला नाही. या उलट प्लॉट पोझिशनसाठी शेतकऱ्यांनाच अंशदान भार म्हणून रक्कम भरावी लागणार आहे. ही असली स्कीम जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात बघायला मिळणार नाही. इथला प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती. प्रकल्पामुळे शेती देखील जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचा रोजगार देखील जाणार आहे. परंतु नैनाकडून रोजगार पुनर्वसनाबद्दल काहीही सांगितले जात नाही. इथल्या भूमिपुत्रांचे रोजगार पुनर्वसन ही नैनाची जबाबदारी आहे. पुढे येणाऱ्या व्यवसाय व नोकऱ्यांमध्ये इथल्या भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या 60% जमिनीचा वापर प्रकल्प खर्चासाठी व सार्वजनिक उपयोगासाठी होणार आहे. या जमिनींवर शाळा, हॉस्पिटल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार आहेत. मग आपल्या जमिनींवर बांधण्यात येणाऱ्या शाळेत आपल्याच पोरांनी लाखोंची फी भरायची का? हॉस्पिटलमध्ये लाखोंचे उपचार घ्यायचे का? होणाऱ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लाखोंची मेंबरशिप घ्यायची का? खरं तर आपल्या मुलांना या शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळायला पाहिजे. निदान मोफत शिक्षणासाठी कमीत कमी 20% जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या पाहिजे. शैक्षणिक संस्थांना शाळेचे प्लॉट अलॉट करताना ही अट टाकली पाहिजे. जर मान्य असेल तरच त्या शाळांना प्लॉट दिले पाहिजेत. इथल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोफत उपचार इथल्या भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील मोफत केले पाहिजेत कारण ह्या सुविधा इथल्या शेतकऱ्यांच्याच जागेवर नैना करणार आहे आणि तेही शेतकऱ्यांच्याच पैशातून. प्रत्येक गावांसाठी खेळाचे मैदान राखीव ठेवले पाहिजेत. नाहीतर यापुढे गावातील मुलांना खेळण्यासाठी मैदानं राहणार नाही. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांची जी फसवणूक झाली ती नैनामध्ये झाली नाही पाहिजे. नवी मुंबईमध्ये वरील सांगितलेल्या सर्व सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. नैना क्षेत्रात सध्या राहणारी लोक ही ग्रामीण भागातील शेतकरी आहेत आणि लो इन्कम कॅटेगरीमध्ये येतात, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 ते 2 लाखांमध्ये आहे आणि पुढे इथे जगणे परवडणारे नाही. 2013 साली नैनाने प्रकल्पाची सुरुवात केली. प्लॅनिंगमध्ये गावठाण हद्द मार्क केली गेली. परंतु जी गावठाण हद्द आखली गेली ती गावठाण हद्द 1980 सालची आहे. आता 2023 चालू आहे. दर 10 वर्षांनी गावठाण विस्तार झाला पाहिजे होता, तो झालाच नाही. गावठाण विस्ताराबाबत 2010 साली सरकारचा GR आला. नंतर आता 2023 मध्ये नवीन GR येऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. भविष्यात गावातील लोकसंख्या वाढीचा ताण गावठाणावर पडणार आहे. आत्ता गरजेपोटी बांधलेली घरे भविष्यात अनधिकृत ठरवून तोडताना सिडको मागे पुढे बघणार नाही. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा महत्त्वपूर्ण हायवे नैनामधून जातो. काही VIP लोकांची जमीन रस्त्यात जात असल्यामुळे ती वाचवण्यासाठी त्याचा मार्ग बदलला असे आरोप लोक करत आहेत. 2013 साली स्थानिक शेतकऱ्यांनी नैना विरोधात एक संघटना उभारली. त्या संघटनेचे नाव आहे नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समिती. नैना घोषित झाल्यापासून ही समिती सिडको आणि शासन विरोधात लढा देत आहे. प्रत्येक गावांमध्ये बैठका घेऊन समितीने जनजागृती केली. सिडको भवनवर मोर्चे काढले गेले. 44 गावांमध्ये गावबंद आंदोलने केली. यावर्षी पनवेल ते मंत्रालय पायी मोर्चा काढला होता, ज्यामध्ये असंख्य शेतकरी सामील होते. सरकारने विनंती करून सानपाडा येथे मोर्चा स्थगित करण्यास सांगितले.
व शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवले गेले. लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले गेले, परंतु सरकारकडून अजूनही समाधानकारक उत्तर आले नाही. नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीने आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले आहे. सध्या गावोगावी उपोषणे चालू आहेत. आम्ही नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री वामन शेठ शेळके यांच्याशी संपर्क केला. त्यांचे म्हणणे जाणून घेऊया. गेल्या 2013 सालापासून नैना प्रकल्प तसेच विरार अलिबाग कॉरिडॉर रस्ता हे 2 प्रकल्प शासनाने आमच्या ह्या स्थानिक शेतकऱ्यांच्यावर लादलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, पेण ह्या तालुक्यांचा समावेश आहे. सुरुवातीला ज्या वेळेला 2013 सालाला प्रकल्प जाहीर झाले त्यावेळी आम्ही या प्रकल्पाची सखोल माहिती घेण्यास सुरुवात केली, परंतु माहिती घेत असताना या प्रकल्पामध्ये शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे असं आमच्या लक्षात आल्यामुळे सन्माननीय विवेकानंद पाटील साहेब यांनी या पनवेल तालुक्यामध्ये नैना संघर्ष समिती स्थापन केली आणि त्याच्यामध्ये 11 सदस्य व माझे अध्यक्ष म्हणून वामन लक्ष्मण शेळके अध्यक्ष म्हणून निवड केली आणि आम्ही या संदर्भात संपूर्ण तालुक्यामध्ये जनजागृती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवली. गावोगावला मीटिंग घेऊन या प्रकल्पाची पार्श्वभूमी सर्वांना सांगितलीत आणि मग सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पास विरोध करण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच या प्रकल्पाच्या विरोध आम्ही अनेक आंदोलनं केली. तसेच 7 ते 8 हजार शेतकऱ्यांच्या हरकती या नैना सिडकोला दिलेल्या आहेत. नैना हा एक टोपण नाव ठेवलेलं आहे, परंतु हा कारभार सर्व सिडकोचे अधिकारी, सिडकोचा ऑफिस आणि नैना म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नोटिफाय एरिया असं याचं स्वरूप आहे, परंतु हा कारभार सर्व सिडकोच पाहत आहे. आज गेली 10 वर्षे आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि व्यावसायिक या प्रकल्पाच्या विरोधात लढा देऊन आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही धडपड करत आहोत. परंतु इथले तालुक्याचे ज्यांची खरोखरच जबाबदारी आहे आणि जनतेने निवडून दिलेले आहेत ते मात्र काही एक बोलायला तयार नाहीत किंवा शेतकऱ्यांना न्याय द्यायला तयार नाहीत. परंतु आम्ही मात्र शेतकरी, कष्टकरी आणि व्यावसायिक हे मात्र न्यायासाठी धडपडत आहोत. गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही पायी लॉंग मार्च काढला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही सानपाड्यापर्यंत चालत जात असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मध्यस्थी करून तुम्हाला 8 ते 10 दिवसात मी न्याय मिळवून देतो म्हणून तुम्ही तुमचा मोर्चा स्थगित करा असे सांगितले. परंतु त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही तो मोर्चा स्थगित केला. परंतु त्यांनी आज 2 महिने होऊन गेले तरी आम्हा शेतकऱ्यांना काही दिलासा दिलेला नाही किंवा मीटिंग घेतलेली नाही. या प्रकल्पाची पार्श्वभूमी अशी आहे की शेतकऱ्याची 60% जमीन शासन सिडको घेत आहे व उर्वरित 40% जी जमीन शेतकऱ्याकडे राहत आहे त्यालासुद्धा 3.5 ते 4 लाख रुपये बेटरमेंटच्या नावाखाली शेतकऱ्याला भरण्याच्या नोटिसा हे अधिकारी देत आहेत. तसेच 17 ठिकाणच्या परमिशन घ्यावयास लागणार आहेत. म्हणूनच हा प्रकल्प अन्यायकारक आहे आणि शेतकऱ्याला जर शेतकरी म्हणून दाखलासुद्धा हे देण्यास तयार नाहीत किंवा या प्रकल्पामध्ये कुठलीही रोजगार धंद्याची योजना नाही. त्याच्यामुळे आज आम्ही शेतकरी पारंपरिक व्यवसाय शेती आणि या शेतीचा व्यवसाय करून आमच्या पिढ्यानपिढ्या जगत आलेल्या आहेत. तरी आम्ही या सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे विनंती करतो की आपण जर आमची शेती नष्ट होत असेल करत असतील तर याच्या पुढच्या पिढ्यांचा जर नियोजन असेल तर आम्ही विचार करू. परंतु
याच्यामध्ये हा नियोजन शून्य प्रकल्प असल्यामुळे आम्ही हा प्रकल्पाला विरोध करत आहोत। तसेच विरार अलिबाग कॉरिडॉर रस्ता, हा रस्ता ज्या वेळेला आम्हाला सुरुवातीला MMRDचे अधिकारी तसेच सिडकोचे MD सन्माननीय संजय भाटिया, जॉईंट MD व्ही राधा यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला रेडी रेटनरच्या 5 पट भाव देण्यात येईल व 20% विकसित भूखंड देण्यात येईल, म्हणून तुम्ही ह्या रस्त्याला सहकार्य करा। परंतु नंतर या सरकारने रेडी रेटनरचा भाव हा 50% कमी करून आज त्या रस्त्यामध्ये जाणारी जमीनसुद्धा आमची कवडीमोल भावाने जात आहे, म्हणून त्याला सुद्धा आमचा तीव्र विरोध आहे। ज्या वेळेला संजय भाटे या सिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं की हा रस्ता जो जात आहे त्या रस्त्याला वळण देऊन आमची शेतकऱ्यांची जी 4 गावं उद्ध्वस्त होतात ती वाचली पाहिजेत, असं आम्ही त्यांना विनंती अर्ज दिल्यानंतर ते स्वतः येऊन पाहणी केली। तहसीलदार, प्रांत कलेक्टर याने सांगडे, बोरले, बेलवली आणि पाली खुर्द या गावचा सर्वे करून खरोखरच या गावावर अन्याय होत आहे, तरी हा रस्ता वळवण्यात यावा अशी MMRDच्या कार्यकर्त्यांना विनंती केली आणि त्याने तो रस्ता वळवून सरळ रस्ता बनवलेला आहे। परंतु आज तगायत त्या रस्त्याची काही शिफारस शासनाने केलेली नाही। हा रस्त्याचा अहवाल पाठवून द्यावा असे अलिबागचे कलेक्टर यांनी पनवेलच्या प्रांत अधिकाऱ्यांना आदेश देऊन सुद्धा त्यांनी काही अजूनपर्यंत या रस्त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे जे आमची 4 गावं उद्ध्वस्त होतात ती उद्ध्वस्त होऊ नये व ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन या रस्त्यामध्ये जाणार आहे त्याला योग्य तो मोबदला मिळाल्यास आम्ही या जो काही प्रकल्प आहे, जो काही देशहिताचा प्रकल्प असल्यामुळे आम्ही त्याला विरोध करणार नाहीत, परंतु जी आमची पिढ्यानपिढ्याची जमीन, घरे तसेच बोरवेल, विहीर, झाडं जाणार आहेत त्याला सुद्धा योग्य तो मोबदला मिळावा अशी आमची शासनाला विनंती आहे। आणि ह्या प्रकल्पासंदर्भामध्ये अनेक आम्ही मोर्चे, आंदोलने केली, पत्रव्यवहार केला, परंतु हे सिडकोचे अधिकारी त्याला काही एक उत्तर देण्यास तयार नाहीत, म्हणून आज आम्ही 10 ते 11 वर्षे या प्रकल्पाला विरोध करत आहोत। तरी या प्रकल्पामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याला अन्यायकारक विषय आहेत त्याचा पाठपुरावा केल्यास व शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिल्यास आम्ही पुढचा विचार करू असे अनेक पत्र आम्ही या शासनाला व मुख्यमंत्री तसेच अनेक जे काही नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा दिलेले आहेत, परंतु याची दखल कुणी काही घेतलेली नाही। या प्रकल्पाच्या विरोधात स्वराज्य संस्था जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचा सुद्धा आम्ही ठराव दिलेले आहेत की हा प्रकल्प आमच्यावर अन्यायकारक आहे, तरी हा प्रकल्प रद्द करावा। तसेच ग्रामसभेच्या आम्ही हरकती घेतलेल्या ग्रामसभा शेतकऱ्यांच्या घेऊन की बाबा हा प्रकल्प आम्हाला अन्यायकारक आहे, तरी हे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, नाही तर जर करायच्या असतील तर ज्या आमच्या शेतकऱ्याच्या मूलभूत सुविधा आहेत व ज्या काही अडीअडचणी आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या। परंतु 10 ते 11 वर्षे आम्ही सर्व जे काही राजकीय मंडळी आहेत, सरकारी अधिकारी आहेत, सिडकोचे अधिकारी आहेत यांना विनंती केली, परंतु ते काही मान्य करायला तयार नाहीत, म्हणूनच या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे विरोध आहे। आणि या प्रकल्पाच्या विरोधात आज 25 तारखेपासून बोरले टोल नाका येथे भव्य निषेध मोर्चे आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आंदोलन चालू राहणार आहे। आणि आता जर आमची ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही हा आंदोलन तीव्र करून या सरकारला जाब विचारण्यासाठी व जाग येण्यासाठी हा आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत।
सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या वेळेला ते नगरविकास मंत्री होते त्यावेळेला त्यांना आम्ही भेटलो तर त्यांनी सांगितलं का तुम्हाला 8 ते 10 दिवसांमध्ये मी न्याय मिळवून देण्याचे काम करतो, परंतु त्यांनी काही काम केलेलं नाही व आमच्या शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही. नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही परत जाऊन त्यांना मंत्रालयामध्ये भेटले असता स्वतः आम्ही शेतकरी व नैना प्रकल्प उत्कर्ष समितीचे जे काही मंडळी आहेत ते जाऊन भेटल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का साहेब, तुम्ही ज्या वेळेला नगरविकास मंत्री होते त्यावेळेला तुम्ही आश्वासन दिलं होतं, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तरी तुम्ही आम्हाला या न्याय द्याल का? तर त्यांनी सांगितलं तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, तुमची लवकरात लवकर मीटिंग घेऊन तुम्हाला न्याय मिळवून देतो असे आश्वासन देऊन सुद्धा आज तगायत आम्हाला कोणीही न्याय दिलेला नाही. म्हणूनच हे आमच्या शेतकऱ्यांच्यावर, कष्टकऱ्यांच्यावर व व्यावसायिकांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि हा आंदोलन आता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आणखी तीव्र करण्यात येईल. एवढे बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशाचा विकास हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, परंतु ज्या विकासाने देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी जर चिरडणार असेल तर असा विकास काय कामाचा. शासनाने पण नैना मुद्द्यावर खास लक्ष घालून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पक्ष आणि मतभेद विसरून शेतकऱ्यांनी आपला लढा कायम ठेवावा. नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समिती उत्तमरित्या काम करत आहे आणि म्हणून जास्तीत जास्त पाठिंबा देऊन समिती अजून मजबूत करावी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.